मैत्रिणींनो, उन्हाळा आला की उष्णतेचा त्रास हा वाढतोच, पण कधी कधी हीच हीट गंभीर स्वरूपही घेऊ शकते. हीट स्ट्रोक म्हणजे उष्माघात, आणि हा केवळ जास्त गरम वाटणं इतका साधा प्रकार नाहीये, तर तो एक सिरियस हेल्थ प्रॉब्लेम आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास धोका निर्माण होऊ शकतो. बाहेर कडक उन्हात जास्त वेळ राहणं, शरीरातील पाण्याची कमतरता होणं आणि योग्य काळजी न घेणं, या सगळ्याच गोष्टींमुळे हीट स्ट्रोक होऊ शकतो. याची काही सुरुवातीची लक्षणं ओळखणं खूपच महत्त्वाचं आहे, जसं की खूप चक्कर येणं, डोकं दुखणं, मळमळ, त्वचा खूप गरम आणि कोरडी होणं, किंवा अचानक अशक्तपणा जाणवणं. काही वेळा शरीराचं तापमानही खूप वाढू शकतं. अशा वेळी त्वरित उपाय करणं गरजेचं असतं. म्हणूनच आज आपण हीट स्ट्रोक म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं कशी ओळखायची आणि अशा वेळी लगेच काय करायला हवं, हे सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची योग्य काळजी घेऊ शकू. हीट स्ट्रोकची लक्षणं दिसताच वेळ न घालवता त्वरित उपाय करणं खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी घेतलेली काळजी मोठा धोका टाळू शकते. सर्वात आधी त्या व्यक्तीला थंड ठिकाणी घेऊन जा. शक्यतो सावलीत किंवा फॅन, एसी असलेल्या जागेत ठेवा, जेणेकरून शरीराचं तापमान हळूहळू कमी होईल. आणि त्यानंतर थंड पाणी पिण्यास द्या, पण एकदम खूप नाही, थोडं थोडं करून द्या, म्हणजे शरीराला ते नीट ॲब्झॉर्ब होईल. शरीराला बाहेरून थंडावा देण्यासाठी भिजवलेला कापड कपाळावर, मानेवर किंवा हातापायावर ठेवा. यामुळे बॉडी टेम्परेचर कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास ORS द्या. यामुळे शरीरातील पाण्याबरोबरच आवश्यक साल्ट्स आणि मिनरल्सची कमतरताही भरून निघते. जर व्यक्तीची स्थिती गंभीर वाटत असेल, जसं की शुद्ध हरपणं, खूपच जास्त ताप किंवा लक्षणं कमी न होणं, तर अजिबात वेळ न घालवता ताबडतोब डॉक्टरकडे जा किंवा मेडिकल हेल्प घ्या. लक्षात ठेवा, हीट स्ट्रोकमध्ये डिले करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे वेळेवर ॲक्शन घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. हीट स्ट्रोक टाळण्यासाठी आधीपासूनच आपण थोडी काळजी घेतली तर आपण या त्रासापासून सहज दूर राहू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणं टाळा, कारण या वेळेत उन्हाची तीव्रता सर्वाधिक असते. जर बाहेर जाणं अत्यावश्यक असेल तर अंब्रेला किंवा हॅट वापरणं गरजेचं आहे. यामुळे थेट सूर्यप्रकाशापासून डोकं आणि चेहरा सुरक्षित राहतो. तसंच उन्हाळ्यात कॉटनचे सैल आणि हलके कपडे घालणं खूपच फायदेशीर ठरतं. कॉटन त्वचेला श्वास घेऊ देतं आणि घाम लवकर सुकवतं, त्यामुळे शरीर थंड राहायला मदत होते. पाणी पिणं हा सर्वात महत्त्वाची सवय आहे. रोज किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्या. शरीर हायड्रेट राहील तर हीट स्ट्रोकचा धोका कमी होतो. आहारातही काही बदल उपयुक्त ठरतात. वॉटरमेलन, कुकुंबर, कोकम सारखे पाण्याचं प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला आतून थंडावा मिळतो आणि डिहायड्रेशन टाळता येतं. हीट स्ट्रोक टाळण्यासाठी सर्वात आधी खूप तेलकट आणि जड जेवण टाळा. अशा प्रकारचं अन्न पचायला जड जातं आणि शरीरात जास्त हीट तयार करतं. त्यामुळे उन्हाळ्यात सुस्ती, घाम जास्त येणं, अस्वस्थ वाटणं हे वाढू शकतं. त्याऐवजी हलका, घरचा आणि सोपा आहार घेणं चांगलं असतं. अल्कोहोल पूर्णपणे टाळणं गरजेचं आहे. अल्कोहोल शरीराला डिहायड्रेट करतं, म्हणजे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. यामुळे हीट स्ट्रोकचा धोका खूपच वाढतो आणि शरीराचं तापमान नियंत्रित राहणं कठीण होतं. अशाच काही इम्पॉर्टंट टिप्ससाठी मज्जा पिंक चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकच्या टिप्स जाणून घ्यायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.